सातारा येथील तारळी धरणामध्ये 1.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरेल का याबाबत स्थानिकांकडून शंका व्यक्त केली जात असली तरी धरण व्यवस्थापनाकडून पाणीसाठा पुरेसा असल्याचं सांगितलं जातंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सातारा येथील पाटण तालुक्यात असलेल्या तारळी धरणाजवळ आपण सध्या आहोत। या तारळी धरणामध्ये 1.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। या धरणाची क्षमता 5.85 टीएमसी असली तरी कडाक्याचा उन्हाळा, बाष्पीभवन, त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे पाणी आणि त्या नदीकाठच्या गावांमधील लोकांना पिण्यासाठी लागणारे पाणी यामुळे या धरणातील पाणी अनेकदा वापरलं जातं। मात्र हे पाणी कुठेतरी कमी प्रमाणात शिल्लक असल्याचं लोक सांगत असले तरी या धरण व्यवस्थापनाकडून पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरेल असे सांगितलं जात आहे। एकंदरीत या धरणावरती जो विद्युत प्रकल्प सुरू आहे त्यामुळे हे धरण सध्या चर्चेत आहे आणि या परिस्थितीमध्ये 1.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने ते पावसाळ्यापर्यंत पुरणार का हा प्रश्न येथील लोकांच्याकडून उपस्थित केला जात आहे। त्याचबरोबर धरणाला जी गळती लागली ती सुद्धा या ठिकाणी काढली जावी असंही या ठिकाणी मागणी केली जात आहे। याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याचं सांगितलं जात आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, पाटण, सातारा।